भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते। आता आपण ज्या राशीवर चर्चा करणार आहोत ती राशी थोडीशी रागीट आहे की काय अशी वाटते, पण एवढेच कंगोरे आहेत का? आणखीन पण कंगोरे असतील ना, अशी ही सिंह रास। आणि या सिंह राशीविषयी जाणून घेणार आहोत आपण शरदजींकडनं। नावातच एकदम भारदस्तपणा आहे, भारदस्तपणा, डरकाळ्या आहेत असा हा जंगलाचा राजा। राशीचं नाव जेव्हा पडतं सिंह, तेव्हा तिचं स्वरूप काय? सिंह हा वनराजा आहे, मान्य आहे, पण मनुष्यामध्ये तू असं नाव ऐकलं, नरसिंह सरस्वती। नरसिंह सरस्वती म्हणजे ज्यांनी लहानपणी संन्यास घेतला, ग्राह्य संन्यास बाळपणी तरी संन्यास घेतला। नर करणी करे तो नर का नारायण बन जाय, तर ते नरसिंह झाले। षड्रिपूंना जिंकणं ही लढाई सोपी नाही आहे। ती षड्रिपूंची लढाई जिंकली त्यांनी। सांचा की जे नाश त्यास बोलीचे संन्यास, असे ते नरसिंह झाले। पण नुसत्या डरकाळ्या फोडणं पाशवी हे काय माणसाचं काम नाही, मग ते सरस्वती पण झाले। पुरुषार्थ गाजवून, सगळ्या भावना काबूत ठेवून, अहंकार जिंकून मनुष्य योनीला आल्याचं चीज केलं त्यांनी। 8व्या वर्षी संन्यास घेतला आणि अप्रतिम प्रकारचे सगळं विद्यार्थी तयार केले। ओघवती वाणी, इतके नरसिंह सरस्वतींचं रूप सुंदर आहे। फक्त एक छाटी हातात, एक पांघरायला आणि एक कमंडलू दंड, पण तेज एवढं आहे महाराजांचं। आणि मग अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक ते, तर त्यांनी काय सांगितलंय की पुरुषाच्या मनुष्याच्या योनीला येऊन असं कर्तृत्व गाजवा, सामान्य लढ्या कोणी जिंकेल, आतले षड्रिपू जिंका। म्हणून ते संत सांगतात, ग्रहांची शांती करत बसू नका, दुरीचे उपसर्ग दूर असती परी जवळीला घाता प्रवर्तती। ते निवडूनही सांगतो निश्चिती, त्यांची शांती आधी कीजे, काम क्रोध मद मोह दंभ मत्सर। किती अवघड आहे ना, एक जिंकावा तर दुसरा बाहेर पडतो। हे षड्रिपू ताब्यात ठेवून, अहम जिंकून, ओघवत्या वाणीने समाजाला सुधारण्याचं कार्य करणारे, सरस्वतीची देणगी लाभलेले पण नरसिंह सिंहासारखे असलेले ताकदवान, एकीकडे पुरुषार्थाचं स्वरूप आहे, एकीकडे शांत सरस्वतीचं स्वरूप आहे। फार गोड आहे पुरुषाचं वर्णन आहे। म्हणून सिंह राशीवर जन्म घेतलेल्या माणसांमध्ये निसर्गता कल संयमाकडे असतो। सिंह राशी हृदयावर पडते, ही लोक नाना तऱ्हेची अशी टेन्शन ठेवतात, आपलं स्टेटस, आपलं पोझिशन, मग पटकन अपमान वगैरे झाला की राग येतो, पॉल्पिटेशन वाढतं आणि सगळ्यात म्हणजे फार तरुण वयात पाठीच्या कण्याचा त्रास सुरू होतो। सिंह म्हटल्यानंतर म्हणजे म्हणून मी तुला म्हटलं, तू असे लोक भेटले ना, तुम्हाला पाठीच्या कण्याचा त्रास आहे का, तो पायात धरतो आणि मग लक्षात येतं पाठीचा कणा आणि हृदयाचाही त्रास यांच्या स्वभावामुळे होतो। म्हणून तुम्ही सिंह तसे सरस्वती पण व्हा, परांतराचे लागे धक्कायचे वर्तो नये, तर तेवढी जरा काळजी घ्यावी। मग तू विचारशील सिंहेचे लोक कसे आहेत? चारित्र्य संपन्न आहेत, तेजपुंज आहेत, तत्वाला मुरड घालणार नाहीत कधी, संयमी पण आहेत, पण बहुजन समाजामध्ये मिळून मिसळून एक लोकप्रियता मिळते, ती सिंहेकडे नाही। अशा लोकांची लग्न ठरतात आणि ते जेव्हा जावई होतात, सासूबाईला फार उठबस करायला लागते। आता बायकोला काही दिवस ऐकायला त्याच्या घरच्या लोकांना मॅनर्स नाहीत का? त्या दिवशी मी आलो, साधं कळत नाही, कोणीच स्वागताला हजर नाही माझ्या। अरे कशाला, त्यापेक्षा वृषवाला मामी मी आलोय, मामीच्या मागे धावला, मोदक करंजा पाहिजे ते मामी करून घालतात। सिंह राशीवर कोणत्या नक्षत्रांचा प्रभाव असतो? मघा। सिंहेमध्ये मघा मस्त नक्षत्र आहे, पूर्व आहे, पण पूर्व उत्तर यांच्यापेक्षा मघा नक्षत्र एक पॉवरफुल नक्षत्र आहे। मघामध्ये सिंहेचं तेज एकवटलंय। पण तुला परत संपदा सांगतो, जी राशी ज्या पातळीवर उच्च आहे त्याच पातळीवर दुसऱ्या बाजू चांगल्या असतील असं नाही। म्हणून मी मॅच मेकिंग हा विषय फार सखोल का अभ्यासला आहे की सिंह राशीचा जोडीदार मिळणं हे केवढं भाग्य आहे आपलं। घरामध्ये एक चारित्र्य संपन्न व्यक्ती आपला जोडीदार आहे वगैरे,
पण त्याची दुसऱ्या काही कर्तव्य बजावत ना. आता आपण बायकांची उदाहरणं परवा घेणे. कार्येषु मंत्री, वचनेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री. साही भूमिकेत तिला रात्री नवऱ्याला स्वयंपाक करताना ती त्याची भोज्येषु माता आहे. तिला हे विसरायचं नाही, काही क्षणात मला नवऱ्याच्या बेडरूममध्ये जायचं आहे. तिथला नवरा माझ्या वेगळ्या पातळीवर मला बघणार आहे. मला शयनेश्वर रंभा व्हायचं आहे. आणि ही जर अशी कंटाळून एकदम गेली, हे बघा मी तुम्हाला सांगते, मला रोज रोज असं स्वयंपाक जमणार नाही. तुमच्या बहिणीला सांगा काय ते एकदाच तुम्ही करा. असं किती दिवस मी करणार? हेच बेडरूममध्ये सुरुवात प्रॉब्लेम आहे. हे सगळं फार अवघड असतं, सिव्हिलला नाही जमणार नाही. आणि जर कुठे जोडीदार कमी पडला वागण्यात वगैरे, किंवा नवऱ्याबरोबर ती कुठे गेली आणि नाही त्याला नवऱ्याचं वागणं आवडलं, तर ते म्हणजे का तुम्हाला एवढं समजत नाही बायकांची, एवढं कशाला बोलायला पाहिजे तुम्हाला, मला मैत्रिणी हसतात, असा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून एक नवरा बायकोला म्हणाला की उशीर झाला ग, का तुझी ती मैत्रीण भेटली ग, अगदी चुंबक आहे. ती म्हणे तुम्ही लोखंड का झालात, ती त्यांनी वाजवलं त्याला. ह्या वर्णनावरून आपल्याला असं लक्षात येतं, सिंहराशीच्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या पसंतीला उतरणं कठीण. या राशीचा आपल्या शरीराच्या अवयवावर कुठल्या याला रोगाला बळी पडू शकतो? रोगाला बळी पडणे म्हणण्यापेक्षा अवयव आहे हृदय. केवढं नाजूक इंद्रिय आहे. पाठीचा कणा आहे. स्पायनल कॉर्ड तोळेच्या अंमलाखाली येतो, पण पाठीचा कणा व्हर्टेब्रल कॉलम हा सिंवेच्या अंमलाखाली येतो. त्यामुळे पाल्पिटेशन केव्हा वाढतं, आपला अहंकार दुखावतो, आपल्याला राग येतो तेव्हा, असं बऱ्याच लोकांचं घडतं. मग अशा पद्धतीने तुम्ही सारखं जर प्रेशर आणायला लागला त्या हार्टवर, तर पुढे पुढे मग दुर्बलता येते हृदयाची, ब्लॉकेजेस निर्माण होतात. आणि पाठीच्या कणा वाकून बसणं, कॉम्प्युटरवर सारखं काम करणं, मधनंच उठावं, राऊंड मारावी, चहा घ्यावा असं डॉक्टर सांगतात. आणि ची बाधा होऊ देऊ नये. सिंह राशीचा स्वभाव ऐकल्यावर आणखीन वेगळे प्रश्न मनात आले, ते मी विचारते शरदजींना की अशा या राशीच्या माणसाला लग्नात कसं काय बांधायचं, कुठल्या राशीने, कोणाला सहन होईल? लग्न का करावे असं कोणीतरी विचारलं होतं ना, तो प्रश्न ह्या सिंहराशीच्या लोकांना पण पडतो. करायलाच पाहिजे का? लग्नाची ओढ लागते ती ज्या वयामध्ये, ज्या मूडमध्ये वगैरे, ते फार नाही आहे सिंहेमध्ये. सिंहराशीच्या मुलीला असं लग्न ठरलं, फार अपूर्व काही वाटत नाही. दावं दागिने घ्यावे अमुक मग असं काय नाही. काय आई तुला काय पाहिजे, तू सालवण, मला काय नाही. हा प्रकार काय दाखवतोय, ऐहिक जीवनाची फार ओढ नाही आहे. करिअर, कर्तृत्व, डॉमिनेशन वगैरे हा त्यांचा प्रकार छान असतो. पण अगदीच म्हटलं तर सिंहेला धनु मेष चांगले जातात. मीन, कर्क, कुंभ, मकर हे तर नाहीच जाणार. आणि सिंहेचा मकरेशी मृत्यू षडाष्टक होतो, तर मकर आणि सिंह तर नाहीच जमत. त्यांना लेचेपेचे लोक आवडत नाहीत. नवरा असं मुलगा असं सांडसाणीत आवडतं सगळं काम त्यांना. मुलाला जर कुठे गल्लीत मारलं कोणी, आई मला मुलाने मारली, ती आणि कानफटात मारते. तू मार खाऊन माझ्याकडे काय येतोस, जा कोण आहे ते बघ, त्यांना बघून घे, असं पहिल्यापासून मुलाला घडवते. कर्कवाले काय म्हणते, बाळ माझा जाऊ दे, हां नको जाऊ परत गल्लीत खेळायला. असं इतके प्रकार आहेत ना पटकन एकाच गोष्टीवर रिॲक्ट करण्याचे. तर सिंहेमध्ये हा जो कठोरपणा आहे, आता वृक्षपणा आहे, व्यवहारी वृत्ती, तर जोडीदाराला नाही असं फार इंटरेस्टिंग वाटतं, दाहक वाटतं. मेष सिंहवाल्यांची अपेक्षाच फार नसते. तो बी वृक्ष, हा बी वृक्ष, चालेल दोघांचं. पण मी अलीकडे राशीचक्रात एक किस्सा सांगतो, तुला मुद्दाम सांगतो. एक चित्रकार होता सिंह राशीचा. मातीची चित्र इतकी सुंदर काढायचा की त्याने जर मातीचा उंदीर केला तर खरं मांजर धावत यायचं. कधी त्याने हा विचार केला नाही, मला ही चित्र काढायसाठी हात दिला, ही बोटं अशी रचना केली, गर्भात ती आपोआपच झाली, माझ्या आईने काही केलं नाही. ती नाही, माझ्यासारखा चित्रकार नाही. नेहमी शहराला सव्वाशेर भेटतो. एक दिवस असा कोणतरी ज्योतिषाला पत्रिका बघितली, त्याचं रिडिंग कधीच चुकायचं नाही. तो म्हणला आज मंगळवार आहे, पुढच्या मंगळवारी दुपारी 4 वाजता तुमचा मृत्यू आहे. हादरतो ना माणूस, कधीतरी मरतोच माणूस. वेळ कळली की फार वाईट. रिटर्न तिकीट घेऊन सगळे आलेत, तारीख कळली नाही पाहिजे, मग बरं वाटतं.
ह्याने मग काय केलं, असं हातावर हात ठेवून बसण्याचा अर्थ नाही, काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी स्वतःसारखे 2 पुतळे केले. 3:45ला आपण मध्ये बसला, 2 बाजूला 2 पुतळे ठेवून दिले. यमदूत ठरल्या वेळी आले, ते गोंधळे, कोणाला न्यायचं कळेना, चुकून कोणाला तरी निरीक्षण न दिलेलं, बरं तरी काम हाताने गेले. यमदेव म्हणले हे असं कसं झालं. मग त्याने सांगितलं काय झालं ते, चिंतन केलं, त्यांना कळलं मधलाच आहे. सिंहराशीच्या लोकांचा एक भाग सांगून ठेवतो, त्यांना स्तुती फार आवडते. तुम्ही स्तुती केली तर ते फार खुश होतात. तसं याची स्तुती करायला लागली, बा चित्रकारा धन्य आहे तुझी, तुझ्या उजव्या भुईमध्ये एक तीळ आहे, या दोघांच्या पण आहे, तुझ्या मिश्रित पांढरे केस आहेत, या दोघांच्या पण आहेत. असा खुलत गेला आणि एकदम ते म्हणाले, पण एक चूक झाली रे, झाली. ह्याला गप बसायला काय झालं होतं. हा म्हणा काय झाली, काय झाली, हीच झाली, चला हे दोघे बोलत नाहीत, तुम्ही बोलताय. या गोष्टीतनं आपल्याला असं दिसतं, सिंहेचे लोक मनाने इतके चांगले असून कधी कधी रिॲक्ट करतात ॲसिडिक, आणि मग तो प्रॉब्लेम होतो. सिंहराशीच्या गृहिणींनी खास लक्षात ठेवा, आपल्या घरात मुलं बाळ आहेत, नवरा आहे, नेहमी कडक धोरण स्वीकारलं तर मुलांची एक ऊब असते, त्यांना गरज आईची. मोठ्या वयात सुद्धा मुलगा आई आई करतो, ते आई एक वेगळंच रसायन आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना विकारी, तर तिथे माझी आईच कडक आहे, रेक्टर आहे. म्हणजे काय दुःख सांगायला गेलं, बावटासारखं आहे का, रड नको गप्प बस, असं दरवेळी नाही कापायचं, कधीतरी समजून घ्यायचं. मोठी माणसं पण हळवी होतात, देवाच्या कोशीत शिरतात. लहानांचा तो अधिकार आहे आईच्या कोशीत शिरणं. ती कोस तुम्ही बंद करू नका, त्यांना येऊ दे, बिलगू दे, मुसमुसू दे. आणि मग हे जर मुलांचं आहे तर नवऱ्याचं तर निश्चित असणार. कधीतरी नवऱ्याला पण आपली बायको आईच्या स्वरूपात वाटते, अनंत काळची ती माता. पुष्कळ नवरे असे सहज रीतीने बायकोच्या खांद्यावर मान ठेवतात आणि काय दिवसाच्या घटना आहे तर सांगतात, कारण ही माझी आहे. बाकीचे लोक नात्याने माझे असतील, पण हिने माझ्यासाठी घरादाराचा त्याग केला आहे, तो जाणत असतो. त्यावर तिने जर असे त्याने मान ठेवली, काय बोलायचा प्रयत्न केला, आणि पुढे ते मैत्रिणी म्हणजे येडं आहे आमचं, लहान मुलासारखं रडतं माझ्या खांद्यावर म्हणणं, काय होईल विचार कर. म्हणून एक मुलगा मिथूनवाला म्हणला, माझे बाबा फार भित्रे आहेत, रस्ता क्रॉस करताना माझं बोट धरतात म्हणला होता. तोच प्रकार इथे लावला ना, तर नवऱ्याला हा पण हक्क नाही का जरा छान बेकेस आवाज सोंगाव. पण सिंहेच्या बायका दाहक, इमोशनॅलिटी त्यांना आवडत नाही, आणि संसारात ती जर नसेल तर मजा काय. मग तू म्हणतेस तो पार्टनरवर मला एवढं का सांगायला लागलं. सिंहराशीचा जोडीदार निवडताना कर्क वृषभवाल्याने सांभाळावं. बर, वृक्षपणा त्याला सहन नाही होणं. ही सिंहेचे लोक उपजत वाईट नाहीत, आतून मुद्दाम कोणाला छाळायचं असं नाही, पण शेवटी आवाजच तसा आहे. आणि तुमचं मन कसं आहे तसा आवाज असतो. मनच करारी आहे तर आवाजात थोडा वृक्ष वगैरे येणारच. आपल्या मुलाला जर प्रेमाने सांगितलं, त्याचं काय नाव असेल ते घेऊन, अरे जरा अभ्यास कर ना, परीक्षा जवळ आली, किती छान असतं का नाही. हमाली करायची आहे का तुला, नाहीतर मग अभ्यासाला बस. अरे ते पोरावर परिणाम किती होईल ना तेवढ्या या गोष्टीचा. तर तुम्ही त्याचं वय विचारात घ्या, त्याची मानसिकता विचारात घ्या. नवरा कधी कधी थकून आला तर पुष्कळ नवऱ्यांची सवय असते, बुटबीट काढे थोडा वेळ तरी असं बसायचं. तर ती बोलणं नाही, पण नजरेतनं जाणवतं. काय जगात एकटेच नोकरी करता का तुम्ही, फ्रेश व्हायचं सोडून हे काय चाललंय असं नजरेतच येतं. जेव्हा कळतं ना इथे काही ऊब नाही आहे, दाहकपणा आहे सगळा. म्हणून मी एक उदाहरण दिलेलं तुला आठवत असेल की बायका दिवाळीला करंज्या करतात आणि त्या नवऱ्याला खायला देतात, तर त्या कशा वागतात. तर वृषभ राशीच्या बायका खूप रसिक असतात. त्या करंजी तळून काढतात, नवऱ्याचं नाव असेल ते लिहितात हिरव्या रंगाने, चांदी लावतात डेकोरेशन करून, त्याला असं छान खायला देतात. मेष सिंहवाल्या आधी नाव लिहितात मग तळ्याला सोडतात. ह्या एका गोष्टीला काय मुद्दाम त्यांनी केलं असेल. अरे पण नवऱ्याचं नाव लिहिली करंजी तळ्याला सोडते, तिच्या लक्षात पण येत नाही ते. ह्या कृतीवर ना तो जो बघत असेल त्याला काय वाटेल ना, असं तळता येत नाही मग असं तळता येते. हा प्रकार पाहिला तर कधी कधी वाईट वाटतं की आपल्या घरामध्ये इतकं हार्श असू नये. बाहेर तुम्ही राहा कडक, मुलींनी आजसुद्धा बाहेर खूप सांभाळावं स्वतःला नीट राहून. पण घरी आल्यावर मी नेहमी सांगतो ना, चपला आणि काळज्या कशा दरवाज्यात काढाव्या, हसतमुखाने आत यावं. वातावरणच बदललं पाहिजे, आणि ते गृहिणीचं मुख्य कार्य आहे.
पुरुष वैतागुणाला काय बडबडत आहे, पुरुषांची सवय असते, पण स्त्री आई आहे, बहीण आहे, बहिणी आहे, पत्नी तर आहेच. खूप अपेक्षा असते त्यांना सॉफ्ट बोलण्याची. सॉफ्ट म्हणजे त्या कमकुवत असं नव्हे, पण स्त्री म्हणजेच माधुर्य, स्त्री म्हणजेच ऐश्वर, स्त्री म्हणजेच मोहकथा, हळुवारपणा. तो एवढा मोठा गुण सेवेने गमावला आहे. तुम्ही लग्नाच्या मुलामुलींना हे आवर्जून सांगा, या जोडीदाराकडून मृदुतेची अपेक्षा करू नका. पण रवी त्याचा मालक असल्यामुळे एक तेजस्वी आहे ही व्यक्ती. मग अशी तेजस्वी अग्नी पण रसरशीत असतो. केवढा तेजस्वी अग्नी, जरा जवळ घेऊ. जाळून टाकेल. पण अशी व्यक्ती व्यवसाय कोणता निवडू शकते? व्यवसायामध्ये जिथे करारीपणाची आवश्यकता असते, युनिव्हर्सिटीचे चान्सलर, एखाद्या इन्स्टिट्यूटचे प्रमुख, जिथे प्रामाणिकपणाची खूप गरज आहे, पैशाचे वगैरे व्यवहार आहेत, तिथे हे लोक मुख्य असतील. जिथे एकाच्या हुकमावर अनेक गोष्टी घडतात, इव्हन असे एक्झिक्युटिव्ह फील्डमधले लोक पण येतील, मॅनेजिंग डायरेक्टर्स असतील एखाद्या कंपनीचे, या संबंधाचा मेन कोण आहे तो, ते काय करतील, त्यांची डिसिप्लिन, त्यांची शिस्त, स्वतः वेळेवर येणं, स्टाफला तशी सवय लावणं, हे सगळं घडेल. सिंहवाल्याचं कामाशी काम मतलब आणि वेळेवर सुरू व्हायला पाहिजे. आणि हंटर हातात. हंटर असेलच असं नाही, असला तर फटका होणार नाही. मेंढ्यांना न्यायला धनगर तुरकाटी फक्त हातात धरतो, मारत नाही त्यांना, असं साईडला करतो. तसं आहे. आडमार्गी पावलं पडता, सांभाळून मार्गावरी आणता. म्हणजे सिंह राशीच्या माणसाच्या आजूबाजूच्याने जास्त परफेक्ट. तुरकाटीकडे लक्ष ठेवावं, बाजूला घेतात. आणि दुसरा सिंह उभा राहिला समोर तर हां, मग काय होईल मी तुला सांगतो. नवरा बायको दोघेही सिंह राशीचे होते. लग्न झालं, काय होतात नवरा बायकोंची भांडणं. एक दिवस भांडण झालं, कोणी पडतं नमतं घ्यायचं. पडतं नमतं घेणं सिंहाला मंजूर नाही. माझा दोष नाही, मी पडतं नमतं घेणार नाही. कोणीच बोलले ना. 10 दिवस झाले. 11व्या दिवशी त्याला टूरवर जायचं. बायकोशी तो बोलायचं नाही. पहाटे लवकर उठायचं, जाग येईल गॅरंटी नाही. बायकोला चिठ्ठी लिहून ठेवली, पहाटे 4 वाजता उठवणे. चिठ्ठी ठेवून दिली, तिला दिसेल अशी. ह्याला जागाली 7ला, बायको तर झोपलेली आहे, पण ह्याच्या बेडवर चिठ्ठी होती, 4 वाजलेले आहेत, उठणे. आता असा संसार होतो का कधी? हा भाग. दोघे सिंहवाले आले, घरात मेंढरं झालीच सगळी. या एवढ्या तामसी किंवा एवढा आग करारी किंवा किंबहुना थोडंसं आग ओकणारं, वृक्ष वाटणारं असं व्यक्तिमत्व, याला कुठल्या रत्नाची मदत होऊ शकेल? सॉफ्ट थोडी रत्न जर दिली, मूनस्टोन आहेत, मोती आहेत, पाचसू आहे, तर त्याला हीट कमी होण्याकडे त्यांचा मदत होईल. पण पाठदुखीचा त्रास जो मी तुला सांगितला ह्याच्याबद्दल, त्याला पोळ्याने सुद्धा ह्याचे पाठीच्या कण्याचे जे त्रास होतात, मसल्स वगैरे दुखणं, पोळ्याने खूप ते आटोक्यात येतं. तर सांधेदुखी विशेष करून मकर राशीच्या लोकांना सल्ल्याशिवाय सुद्धा मी पोळं वापरा का सांगतो, तर हा भाग त्यांचा आखडतो नेहमी, गुडघ्याचा. पोळं वापरल्यावर कुठेतरी त्या पिवळ्या रंगाने बॅलन्स राहतात, मेडिकल ॲस्ट्रोलॉजीप्रमाणे. म्हणजे अशा व्यक्तीला पोळं जवळ करू शकतात. पण करू शकतो. बदल करायचा असेल तर मोती पाचू छान, थोडी हीट कमी होते. आज इथेच थांबूया.